नाणेफेकीचा कॉल विपक्ष लागला आणि इन्व्हाइट केल्या फलंदाजी करण्याकरिता. यस लेट्स प्ले सामन्याला होती सुरुवात. पंचांना ग्रीन सिग्नल दिला. पहिल्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज किशोर. हॅलो हॅलो. आमच्या मंडळाचे सदस्य श्री किसनजी तुरे साहेब यांचं यथोचित सत्कार दीपेशजी तुरे करतील. यस मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पहा. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं ना स्ट्राईक करत असताना धीरजच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत तो बनेल दर्शक. 13 का फुल 17 का माला. झुकेगा नहीं बुरी नजर वाला और ठोक डीजे वाला. दिव्य षटकारानं स्वागत केला. पहिला षटक किशोरला पाहतोय आपण. समोर जर आपण पाहिलं तर धीरज मैदानाच्या आतमध्ये मोकल दाखल झाला. एक बाजूला दीपेश तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते धीरज. आघाडीला आले जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक मार्गस्थ आहे. 7 धावा फलकावरती हलक्या हाताने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. 1 धाव वर्जित होती. 8 धावा, 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आठ धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. किशोर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑन दी अप खेळला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला तैनात. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जशाच तसे प्रतिउत्तर. टिटपॉट टॅट विकेट. यस रामनवमी आपण पाहतोय. अर्थातच या रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आपण डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत ऐकतोय सकाळच्या 17 पासून. अगदी डीजे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट नवीन उमेदवार दाखल झाले आहेत. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विशाल बॅट अँड पॅड मधला चेंडू अगदी स्लोअर चेंडू हाताळला. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. गुडलँड स्पॉट वरून हलकासा उचली घेतोय चेंडू. निर्धावची सांगत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता किशोरला आपण पाहतोय. अतिरिक्त खेळाडू आदगाव संघ स्कोर कार्ड वरती आक्षेप नोंदवला तर मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. आदगाव संघाचे अतिरिक्त खेळाडू या. आदगाव संघ अन्यथा 2 धावांचे पॅनलाइज. स्कोर कार्ड वरती जर आक्षेप नोंदवला तर मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. बघा अतिरिक्त खेळाडू याच्यासाठी असत असतात. मग आपण खऱ्या अर्थानं क्रिकेट सम्राट अर्थातच बायकर मॅन केतन म्हात्रे हा देखील एक 12th मॅच आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि तो खऱ्या अर्थानं आजच्या घडीला जर आपण पाहिलात ना तर सध्याच्या घडीला बाईक सम्राट म्हणून माझ्याकडे का पाहिलं जातं. यावेळेस ऑन साइडला भिरकवला. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप आहे खूप मोठा नाही. धाव संख्येला जोटा. खेन ती कमजोर. बल्लेबाज ने दिखाया जोर और खेल दिया शानदार 4. चौका. उकार आलाय रणसंख्येला देखील आकार आलाय. रणसंख्या जाऊन पोहोचती 13 धावा फलकावरती. 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला.
दुसऱ्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणालला उतरवली आहे. कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सातत्यानं म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता इतिहास कोणता संघ घडवणार याची देखील चर्चा रंगणार. एक बाजूला आपण पाहतोय मग श्री कालभैरव कोंडिवली ब आणि त्याच्या विपक्ष त्याच्या साथीनं खेळतोय श्री कुंभलजा आदगाव. चला घाई करा, आदगाव संघ आपण घाई करा. कुणाल दाखल झालाय दुसऱ्या षटकात तळण्याकरिता ओव्हर द विकेटनं रवाना झालाय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूर राहिला, लेग स्टिकला बराचसा मिस करतोय चेंडू. अतिरिक्त धाव, आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22, व्हाईट बॉल. अतिरिक्तच्या सहाय्याने रणसंख्या 1-4, लॉस ऑफ 1 विकेट. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. यावेळेस ऑन दी अप खेळला, बॅकफुटला गेले, कट केला आणि उडवून दिला. क्षेत्ररक्षक नाही आहे, गॅप आहे खूप मोठा, नाही धाव संख्येला तोटा. हंपस सिग्नल, वेलकम पोफो, 4 धावा. चौकाराला रणसंख्येला आकार देखील आला. रणसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा बॉल यावेळी देखील ऑन दी अप खेळलाय, बॅकफुटला गेले, कट केलाय. घोषांकी 17, 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या सामन्यात रणसंख्या 20 धावा, 20 रन्स. 1.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल एक बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे की 3 चेंडू फेस करत असताना 5 या धावसंख्येवर खेळतात. एक बाजूला धीरजला आपण पाहतोय ते 4 चेंडू फेस करत असताना 13 या आकड्यावरती खेळतोय. करेंट रन रेट जर आपण पाहिलं तर 15.00चा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. कुणाल गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल यावेळेस आत्मविश्वास देखील तितकासाच पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज कॉट बिहाइंड विकेट, बाद. मास्टर न्यू बास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जे की यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन करत असतात. अगदी सातत्यानं विरार नगरीमध्ये तपस्या ग्राउंड वरती आपण पाहिलात ना, तर या अगदी संघ खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर मोठमोठ्या स्पर्धेसाठी देखील जाणले जातात. अर्थातच नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर नितेशना देखील आक्रमकतेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतला खेळा लेट कट करण्याचा प्रयत्न, अगदी 1 धाव अर्जित होतीये. एकेरीच्या सामन्यात रणसंख्या जाऊन पोहोचतीये 21, लॉस ऑफ 2 विकेट. सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना जर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व सुरू आहे. बॅट आणि बॉलवरचं हे युद्ध सुरू आहे. या युद्धातील योद्धा कोण बनणार याची देखील चर्चा रंगणार. ऑन साईडला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये तैनात. 2 धावा अर्जित होत्यात. या दुहेरीच्या सामन्यात रणसंख्या जाऊन पोहोचते 23, 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकासा हुसळी घेतो आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव. दुसरा षटक संपलाय. दुसऱ्या षटका अखेरीस रणसंख्या जाऊन पोहोचते
23 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. तिसरा षटक येईल मार्गस्थ. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. तुर्तास एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये डीजे यांना देखील ऐकूयात. डीजे मास्टर. चला यापुढील होणारा सामना श्री कालभैरव कुडकी आणि त्याच्या विपक्षी खेळतील श्री ब्राह्मणदेव बोरला. चला दोन्ही संघ बोरला आणि कुडकी संघ या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. शेवटचं षटक हाताळण्याकरिता स्लॉगवर ऑन दी ऑफ खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा अर्जित होत आहेत. रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विकेट टेकर गोलंदाज आहेत. महत्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता रोशन इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. समोर समोर ट्राय करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून वेध घेतोय. यष्टी रक्षक बीट होत आहेत. लेग बायच्या स्वरूपात एकदा वार्चित होतीये. एकेरीच्या सामन्यात रणसंख्या 26. सातत्यानं म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व दिलं जातं. लो ऑफ उलटा चेंडू. हॅलो. आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. कही पे निगाह्यावर कही पे निशाणा. यस नो चेंडू हाताळला. फ्री हिट असणार आहे. श्री हनुमान चषक 2025 पिक्चर आहे. सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. आता फ्री हिट पंचानं सिग्नल दिला. पंचानं लायसन देखील दिलाय फलंदाजाला. म्हणजेच काय तर हवे त्या ठिकाणं देख घुमा के खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला. विशाल यावेळेस शरीराचा वेध घेतोय. चेंडू पायावरती आदळतोय. लेगबाच्या स्वरूपात एक धाव. यस पंचांचा देखील दर्शवतात पंच. हॅलो. चला ब्राह्मणदेव क्रिकेट संघ बोरला चे कर्णधार पुन्हा रोशन निघाले तर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बराचसा दूर चेंडू राहिला. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. पुढचा बॉल. रोशन निघालेत पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकेट आडवा बाटनं भिंगरवला. अगदी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दस्तकावरती मस्तक देणारा. हा खऱ्या अर्थानं आपण पाहिलात ना. मच निडेड. यूज इट. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चौकाराला रणसंख्येला देखील आकार आलाय. रणसंख्या जाऊन पोहोचतीये 34. 34 धावा. लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. बीट 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 हे अगदी जर आपण पाहिलं ना तर कमबॅक दर्शवलाय. कमबॅक सातत्यानं म्हटलं जातं ना. क्रिकेट एक तरफ धूप है एक तरफ छाया है. एक तरफ धूप है एक तरफ छाया है. यही तो क्रिकेट की मोहमाया है. मैदानाच्या आतमध्ये एक डाव तुझं तर एक डाव माझं. 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे. मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगताना पाहिला मिळतोय. शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपात यस पंच दर्शवतात. एक धाव अर्जित होत्या. एकेरीच्या सामन्यात रणसंख्या जाऊन पोहोचत्या 35. 35 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 36 धावांचं लक्ष उभारला. विजयाकरिता येणारे चेंडू असतील 24 आणि 36 धावांचं आव्हान आहे. रन रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलात तर 12.00च्या सरासरीनं रणसंख्या 18 चेंडू आहेत आणि 36 धावा. यस नाणेफेकीचा कॉल करा. हॅलो. ब्राह्मणदेव क्रिकेट संघ बोरला विरुद्ध कुडकी पुढील होणारा सामना आणि टॉससाठी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री गोविंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. कोण बोलतोय? आणि कुडकी संघाचे प्रमोद.
काटा आणि ब्राह्मणदेव क्रिकेट संघ बोरला नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना, खूप खूप शुभेच्छा. थांबायचं आहे आणि रुपेश यांना मी विचारेन की आपण प्रथम काय करणार. हॅलो, आम्ही चांगली बॉलिंग करणार. हॅलो, चांगली बॉलिंग करणार. चांगले जेवढे कमी रन होतील तेवढे कमीच रन देणार जेवढे. खूप खूप धन्यवाद. आणि आमचे मित्र अरविंद यांना देखील चालेल चालेल ठीक आहे. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो, हॅलो, जरा 5 मिनिटं जरा पंचांनी थांबायचं आहे. जरा इथे यथोचित थोडंसं आमच्या मान्यवरांचा सत्कार बाकी आहे, तर ते सत्कार करायचा आहे. तरी आमच्या मंडळाचे सदस्य सखारामजी पाटील साहेब यांचा सत्कार प्रितेश भोगले करतील. तदनंतर आमच्या मंडळाचे सदस्य मान्य श्री विनायकजी पाटील साहेब यांचा सत्कार नवदीप तुरे करतील. मंडळाचे आणि आमच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार निलेशजी पाटील साहेब यांचा सत्कार अजिंक्य तुरे करतील. तदनंतर आमच्या मंडळाचे सदस्य विशालजी तुरे साहेब यांचा सत्कार नितेश तुरे करतील. तसेच आमच्या मंडळाचे व क्रिकेट संघाचे अष्टपैलू माजी खेळाडू विनोदजी तुरे यांचा सत्कार प्रितेश भोगले करतील. तदनंतर आदेशजी तुरे यांचा सत्कार निखिल पाटील करतील. पंचांनी मॅच चालू करायची आहे. तदनंतर आमच्या संघाचे खेळाडू सुधीरजी भाईसाहेब यांचा सत्कार अजिंक्य तुरे करतील. यस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. आणि पहिल्याच बॉलवरती काय घडतंय, काय बिघडतंय, मैदानाच्या आतमध्ये भव्य दिव्य असं स्वागत केला. टीम जर आपण पाहिलात ना तर कोंडिवलेनं आणि खऱ्या अर्थानं कोंडी फोडली आहे. पहिली सफलता प्राप्त झाली आहे. टीम कोंडिवली संघाला विकेटचं पतन. फलंदाज डिपार्ट्स गॉन.
पहिलं सफलता प्राप्त झाली आहे टीम जर आपण पाहिलं तर कोंडिवली अगदी कोंडी फोडण्याचं हॅलो. काम केलंय गोलंदाजानं. आत्ताच आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते मान्य श्री भास्करजी मोरे साहेब यांचं आत्ताच इथे आगमन झालं आहे, तर मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यस, स्वागत करूया सकाळ जणांचे उपस्थित मंचावरील मान्यवरांचे. अगदी भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम सातत्याने केलं जातो. अतिथी देव भव. यावेळेस समोर 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 सीधी बॅट, नो बकवास. क्षेत्ररक्षक आहेत व्हाईटिश लॉंगनला बॉलला चेस करताय. बॉलची फेक देखील चांगली झाली आहे. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. 4 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 12.80च्या सरासरी रणसंख्या करायच्या सध्याच्या घडीला 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोर रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यात. सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर कोंडी फोडण्याचं काम गोलंदाजानं केला. मोकल मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. यावेळी ऑन दी अप खेळला. टप्पा पडल्यानंतर हलक्यातनं फक्त स्टे केला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचा आणि मैदानाच्या आतमध्ये कम करच्या फुल चर्चा सध्याच्या घडीला मोगलची चालू आहे. कारण मोकलनं जर आपण पाहिलात ना तर पहिलं षटक हाताळत असताना पहिलं स्पेल आपल्या भात्यातील हाताळत असताना डिलिव्हर करत असताना अव्वल दर्जाची उच्च दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करताना हॅलो. पाहायला मिळते. यस, पंच आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 दर्शवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन्स स्कोर बोर्ड. हॅलो. या शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर मोकलनं अगदी आत्मविश्वासानं फलंदाजी करत असताना टीम जर आपण पाहिलात ना तर बॅट्समन हॅलो. आणि मी सर्व संघांना विनंती करतो की आपण आल्याची तर नोंद करायची आहे आणि आपली प्रवेश फी इथे जमा करायची आहे. तदनंतर आमच्या मंडळाचे तुषारजी पाटील साहेब यांचा सत्कार अजिंक्य तुरे करतील. सूरज भोगल, सूरज भोगल कुठे असेल त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. कुडकी संघाने थोडं ह्या साईडला यायचं आहे, स्टेजच्या समोर बसू नका. तदनंतर आमच्या संघाचे माजी खेळाडू पंकज भोगले यांचा सत्कार सूरज भोगल करतील. तदनंतर मी विनंती करतो नरेशजी पाटील यांचा सत्कार नीरज तुरे करतील.
तसेच कुडकी या संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि खरोखरच आम्हाला या सामन्यासाठी खूप सहकार्य केलेले, शाब्दिक शब्दामध्ये सांगू शकत नाही. खरोखरच त्यांनी या ग्राउंडसाठी वगैरे आम्हाला खूप मेहनत केली. ते आमचे लाडके पंकजजी आगरी यांचा सत्कार निखिलजी पाटील करतील. खूप खूप धन्यवाद पंकजजी आगरी साहेब. तदनंतर आमच्या मंडळाचे सल्लागार भास्करजी मोरे साहेब यांचा सत्कार अंकित पाटील करतील. तदनंतर आमच्या संघाचे माजी खेळाडू कृष्णा भाये यांचा सत्कार नवदीप तुरे करतील. कृष्णा भाये कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमच्या संघाचे जुने जाणते खेळाडू महेंद्रजी बाहे यांचा सत्कार सूरज पाटील करतील. तसेच श्री बापदेव कुडगाव संघाचे एक अष्टपैलू आणि जुने जाणते खेळाडू मान्य श्री महेंद्रजी तुरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच बोरला संघाचे रुपेशजी गिजे साहेब यांचं देखील आम्ही इथे सत्कार करतो, तर त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे. वेलकम बॅक. सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये सत्कार मूर्तींचा सत्कार होतच असतात. अगदी भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून विजयाकरिता 6 चेंडू आणि बनवायचे आहेत. 26 पहिला बॉल आणि शेवटचं स्लॉगर आता गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाज झाला, अर्थातच साहिल अपकमिंग यंग टॅलेंटेड मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला महत्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला बॉल बीट होताना पाहायला मिळाले. यस, अवे फ्रॉम द बॉडी, लेग स्टिकला बराचसा मिस करतोय चेंडू. अतिरिक्त धाव पलकावरती वधारती. व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतात व्हाईट बॉल. पुढचा बॉल यावेळेस ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र आहेत. मिड ऑनला सरळ आणि साधा सोपा झेल सुटला. हलकसा हाताला ब्रश करून बॉल धरतीला दान झाला. शिवनदान मिळाला फलंदाजाला. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलात ना तर 2 संघ द्वंद्वही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूला आपण पाहतोय कोंडिवली आणि त्यांच्या विपक्ष आदगाव
आदगाव संघानं प्रथमतःच जर आपण पाहिली ना गोलंदाजी करत असताना टार्गेट सेट केलाय कोंडिवली गावानं जर आपण पाहिलात तर 36 धावांचं आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना आदगाव संघ जर आपल्याला पाहायला मिळतं बागफुटला येत असताना पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला 12 धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. करंट रेट जर आपण पाहिला तर 4.80च्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. रिक्वायर रन रेट पुढचा बॉल यावेळेस ऑन दी ऑफ खेळला क्षेत्ररक्षक आहेत टिप मध्ये प्रोटेक्शन ठेवला. एकदा वरची होती औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. फक्त टीम जर आपण पाहिली तर आदगाव संघ आता कुठेतरी बाग फुटला येत असताना पाहायला मिळतं. ते पाडत आहे ते पाडा आता कुठेतरी जड होताना पाहायला मिळतं. एक बाजूला येतं कारण वर्चस्व गाजवलं अर्थातच खोंडिवली या संघानं आपल्या नावाचा दबदबा उमटवला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बादशाह राडांमध्ये आला फेकून दिला मिड विकेट सीम अप्पर्स लेट आला पण थेट आला षटकार. मॅच फिनिश सामना जिंकलाय कोंडिवली संघानं. विजयी संघाचं सहर्ष स्वागत. यानंतर होणार सामना कालभैरव कुडकी आणि त्यांच्या विपक्ष खेळतील श्री बामनदेव बोरला. चला बोरला संघ आपण जो सत्र निवडला तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. येस बोरला ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. या मॅचचा हिरो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. येस नो डाऊट लिओन मॅन मिस्टर धीरज ठरतोय या मॅचचा हिरो. धीरज या आपण धीरजला गौरवित करतोय. एक छोटासा ब्रेक तुर्तास एक डीजे यांना देखील संधी देऊयात. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार कोंडविल या संघाचा धीरज याला देण्यात येणार आहे. तरी जे मॅन ऑफ द मॅचचे आम्हाला चषक दिले सोहम भाये, तरी मी याला विनंती करतो की त्यांनी धीरज याला मॅन ऑफ द मॅचचा चषक द्यायचा आहे. तत्पूर्वी मी धीरजला विचारतो की चला बोरला काय रणनीती होती या मॅचमध्ये. चला घाई करा. स्पर्धा मोठी आहे 16 संघ आहेत आणि 16 संघ या परिपूर्ण दिवसामध्ये. मोस्टली तरी बॅटिंग चला बोरला संघ कारण बॅटिंग आम्ही करून बॉलिंग वर प्रेशर देऊन मॅच काढतो. आणि तुला कर्णधारांनी तुझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल तू काय बोलशील. संघातील सर्व 11 खेळाडू जेवढे पण आहेत तेवढे सगळे चांगलेच खेळतात, त्याच्यामुळे सर्वांसोबत खेळायला मजा येते. खूप खूप धन्यवाद. आणि सोहम याला मी विनंती करेन की त्यांनी धीरज याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सूरज भोगल खूप खूप शुभेच्छा पुढील मॅच साठी कोंडविल संघासाठी. चला दोन्ही संघाचे 12 मॅन. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या बोरला संघ आणि कुडकी. चला कुडकी आणि बोरला संघ या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते.